हाय फ्रेंड्स, तुम्ही सर्व कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असणार, छान असणार. ओके. त्रिशिला युनिवर्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे वेलकम आहे. तुम्हाला आज एक स्विच वर्ड सांगणार आहे. आता मुलांच्या स्कूल चालू झालेल्या आहेत आणि काहींची एक्झामसुद्धा असते. जेव्हा स्कूल चालू असते तेव्हा मुलांची एक्झामसुद्धा असते. तर काहींचा असा प्रश्न असतो की मुलांना ठीक मार्क्स येत नसतात, तर आपल्याला करावं काय लागेल? आईवडिलांचा असं मोस्टली क्वेश्चन असतो की मुलांना चांगले मार्क्स मिळण्यासाठी काय करावं लागेल. तर तुम्हाला सर्वात अगोदर मी हे सांगू इच्छिते की ज्या मुलांचे मार्क्स कमी येत असतील त्यांच्याविषयी तुम्ही चांगलं पॉझिटिव्ह बोलणं चालू करा की याला खूप छान अभ्यासामध्ये हा मुलगा खूप सुंदर म्हणजे अभ्यास करतो, छान अभ्यास केलेला आठवण असतो, त्याच्यावर माँ सरस्वतीचा आशीर्वाद आहे आणि तो जो काही वाचतो म्हणजेच रीडिंग करतो ते त्याच्या माइंडमध्ये राहते आणि लक्षात राहतं असं म्हणायचं आहे. आणि तुम्हाला एक स्विच वर्ड सांगणार आहे. तो स्विच वर्डसुद्धा तुम्ही मुलांना, जर मोठे मुले असतील जसं फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड किंवा जे काही आहेत मुलं म्हणू शकतात, त्यांना म्हणायला लावायचं आहे डेलीमध्ये. आणि जे लोक MPSC UPSC असे काही गव्हर्मेंट एक्झाम असे काही देत असतील आणि त्यांना फर्स्ट रँकमध्ये यायचं असणार, तर त्यांच्यासाठी एक मी स्विच वर्डसुद्धा सांगणार आहे. म्हणजे जे कोणी एक्झाम देत असतील आणि त्यांना फर्स्ट रँकमध्ये आपल्याला मार्क्स मॅनिफेस्ट करायचे आहेत, तर अशांनी एक स्विच वर्ड म्हणायचा आहे. आणि तुम्ही जे काही तुम्हाला मार्क्स पाहिजे आहे त्याविषयी तुम्ही स्क्रिप्टिंगसुद्धा सकाळी उठल्या सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह राहतं, तेव्हा शांत पद्धतीने स्वतःचे व्हायब्रेशन हाय करून, म्हणजेच तुम्हाला एखादं डान्स करून पहाटेच्या वेळेस आपले व्हायब्रेशन वाढवायचे आहेत आणि तेव्हा ती स्क्रिप्टिंग लिहायची आहेत की मला इतके मार्क्स मिळाले, जे UPSC आणि MPSCमध्ये असतात. आणि बाकी जे एक्झाम असतील तर त्यासुद्धा ह्याच पद्धतीने करू शकतात. आणि ते छोटे मुलं आहेत, नुसते त्यांचे आईवडील स्विच वर्ड वापरूनसुद्धा करू शकतात. आणि UPSC आणि MPSC जे एक्झाम देत आहेत, तर त्यांनी गव्हर्मेंट एक्झाम देत आहेत, त्यांनीसुद्धा ह्याच पद्धतीने स्क्रिप्टिंग करून आणि हा स्विच वर्ड वापरून, जरी तुम्ही स्क्रिप्टिंग नसाल करत तरी तुम्ही नुसतं हे चालताना, फिरताना, झोपताना जे काही तुम्ही कामं करत आहात डेली रुटीनमध्ये, तर हा स्विच वर्ड वापरून तुम्ही तुमचे मार्क्स मॅनिफेस्ट करू शकता. ओके. तर तो स्विच वर्ड म्हणजे डिवाइन स्कोर फर्स्ट रँक नाव. डिवाइन स्कोर फर्स्ट रँक नाव. डिवाइन स्कोर फर्स्ट रँक नाव. हा स्विच वर्ड आहे मार्क मॅनिफेस्ट करायचा. आपल्याला फर्स्ट रँकमध्ये घेऊन येत असते, गुड मार्क्स येत असतात. तर मी ह्याची एक सक्सेस स्टोरीसुद्धा आहे. माझ्या बहीण लेकाची थोडी दिवस म्हणजे मागच्या वर्षी तो सेकंड स्टँडर्डला होता आणि तिकडे पूर आला होता, तर त्यामुळे तो शाळेमध्ये जाऊ शकत नव्हता. आणि त्याचं CBSE पॅटर्न असल्याने तो सेकंड स्टँडर्डमध्ये आहे. अति हुशार आहे तो माझा बहीणले. तर त्याला टेन्शन यायचं की मी आता मार्क्स कसे घेऊ, कारण ही पावसामुळे पूर आला होता, त्यामुळे त्या वार्डातील मुले शाळेमध्ये जाऊ शकत नव्हते, तर आता कसं करणार असं टेन्शन घ्यायचं. तर मी माझ्या ताईला सांगितलं, ती पण LOA कोच आहे आणि तीसुद्धा खूपच छान पद्धतीने हँडल करत असते सर्व गोष्टी. तर मी तिला सांगितलं की हा स्विच वर्ड तू मुलासाठी म्हण. तर ताईने स्क्रिप्टिंगसुद्धा केलं आणि त्यानंतर हा स्विच वर्ड आपल्या बाळासाठी म्हणत गेली. तर 90 अबव 94% त्याला मिळाले. जेणेकरून म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की आम्ही ज्याची अपेक्षा करत होतो 90 तरी यायला हवे, कारण तो हुशार आहे आणि काही कारणास्तव तिकडे पूर आल्यामुळे तो स्कूलमध्ये जाऊ शकत नव्हता. तर त्यासाठी
आम्हाला वाटायचं की याचे मार्क्स कसे करायचं, तर आम्ही हा स्विच वर्ड वापरून मॅनिफेस्ट केलेले मार्क्स आहेत 94. तर तुम्हीसुद्धा तुम्हाला किती मार्क्स हवे आहेत ते तुम्ही मॅनिफेस्ट करायचे आहेत आणि याचे गुड रिझल्ट आहेत. तुम्ही चालताना बोलताना झोपताना जे काही डेली वर्क करत आहात तर त्यामध्ये हे जर तुम्ही स्विच वर्ड वापरलात तर तुम्हाला सुद्धा छान मार्क्स येतील आणि फर्स्ट रँकमध्ये तुम्ही येणार.